मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून मेट्रो ॲपवर दिव्यांग प्रवाशांसाठी 25% सवलत असलेले पास सक्रिय। ॲपल वापरकर्त्यांनंतर लवकरच अँड्रॉइड वापरकर्त्यांना सेवा उपलब्ध होणार। मुंबई आग्रा महामार्गावरील इंदिरानगर बोगद्याच्या कामाला सुरुवात। शहरातल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रस्त्याचं टप्प्याटप्प्यानं काम सुरू। पुण्यामध्ये बिबट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांचं पिंजऱ्यात बसून आंदोलन। बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची वन विभागाकडे मागणी। 80 वर्षाच्या एका महिलेची डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक। ठगांनी स्वतःला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला असल्याचं भासून फसवलं। सेंट्रल सायबर सेलमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल। मध्य रेल्वेवर नव्या वर्षामध्ये 10 लोकल रेल्वे फेऱ्यांची वाढ। 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता। हार्बर मार्गावरही एसी लोकल धडधडणार, तर नेरूळ उरण मार्गावर 10 फेऱ्या वाढतील। धुळ्यामध्ये हिवाळ्यातील दाट धुक्यानं भेंडी पिकावर पुन्हा संक्रांत। धुक्यामुळे झाडांची वाढ खुंटून रोगराईनं भेंडी पिकावर परिणाम। सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे। 26/11 हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या इको पेडलर सायकल ग्रुपची विशेष मोहीम। पिंपरी चिंचवड ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया 140 किलोमीटर प्रवास करत वाहिली श्रद्धांजली। विरार पूर्वमध्ये निवृत्त नौदल अधिकाऱ्याची आत्महत्या। मनवेलपाडा तलावामध्ये उडी मारून आत्महत्या। अनंत आगरे असं मृत व्यक्तीचं नाव। नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती। आयफोन चोरीला गेल्यास नवा मिळणार। कंपनीकडून आयफोन युजर्ससाठी डिव्हाइस प्रोटेक्शन प्रोग्राम अपडेट। आयफोनची सुरक्षितता युजर्सना मिळेल। दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत। डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची विद्यापीठामध्ये गुंडगिरी, व्हिडिओ व्हायरल। धाराशिव नगर परिषद प्रचारामध्ये मोदींची क्रेज। भाजप उमेदवाराच्या प्रचार फेरीमध्ये मोदींचे मास्क। निवडणूक प्रचाराचा पहिला रविवार, सुट्टीचा मुहूर्त साधत उमेदवाराचा घरोघरी जात प्रचार। दिल्लीच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती। तर दिल्लीतील 13 देखरेख केंद्रांनी गंभीर श्रेणीमध्ये हवेची गुणवत्ता नोंदवली। उत्तराखंडमध्ये कडाक्याची थंडी। चमोली जिल्ह्यामध्ये शेषनेत्र तलाव गोठला, तर बद्रीनाथमध्ये बर्फवृष्टी। छत्तीसगडमध्ये 3 दिवस तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढण्याचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।